नमस्कार, मी ऋषिकेश ढाणे. आजचा दिवस खरंच खूप वेगळा होता. आम्ही आलोय आज सातारा तालुक्यातील खालची पेलानी या छोट्याशा खेडेगावामध्ये. फक्त 60 ते 70 घरं असणारे हे गाव, पण मन हजारो गोष्टी सांगून जाते. इथं आल्यावर स्ट्रगल म्हणजे काय हे अगदी जवळून जाणवलं. मी गेले अनेक वर्ष आम्हाला लागणारा तांदूळ या गावातून घेतो. या गावात अजूनही पारंपरिक पद्धतीनं जुन्या गिरणीतून भात काढलं जातं. फक्त हलकं टर्फल वेगळं करून एवढ्या सिंगल पद्धतीनं अशा पद्धतीने इथं काढलं जातं. आज इथं मला भेटले 2 तरुण भाऊ. दोघेही जन्मता अंध, पण त्यांचं आयुष्य पाहून असं वाटलं की दृष्टी नसली तरी दृष्टिकोन किती सुंदर असू शकतो. भात काढणं असो, लाईट फिटिंग असो किंवा तबला वादन किंवा हार्मोनियम वादन, हे भाऊ प्रत्येक काम आनंदाने आणि आत्मविश्वासानं करतात. त्यांना कोणाची दया नको आहे, त्यांना फक्त आपली ओळख निर्माण करायची आहे. आणि दुसरीकडे आपण फक्त एखाद्या व्हिडिओला लाईक नाही मिळाली, आयफोन नाही मिळाला, मनासारखी नोकरी नाही म्हणून डिप्रेशनमध्ये जाणारी आपली पिढी बनलो आहोत. कधी विचार करा, आपण ज्या गोष्टींना समस्या म्हणतो त्या खरंच समस्या आहेत का? ही फक्त दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. नक्की विचार करा. धन्यवाद.